भगवते वासुदेवाय अथ सप्तदशोध्याय. चित्रकेतूला पार्वती देवींचा शाप. श्रीशुक म्हणतात, ज्या दिशेला भगवान शंकर्षण अंतर्धान पावले त्या दिशेला विद्याधर चित्रकेतूने नमस्कार केला आणि तो आकाशमार्गाने स्वच्छंदपणे विहार करू लागला. महायोगी चित्रकेतू कोट्यावधी वर्षापर्यंत सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या सुमेरू पर्वतांच्या दऱ्यांतून विहार करीत राहिला. या काळात त्याच्या शरीरातील बळ आणि इंद्रियांची शक्ती अबाधित राहिली. मोठमोठे मुनी सिद्ध चारण त्याची स्तुती करीत असत. त्याच्या प्रेरणेने विद्याधरांच्या स्त्रिया त्याच्याजवळ सर्व शक्तिमान भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन करीत असत. एक दिवस चित्रकेतू भगवंतांनी दिलेल्या तेजस्वी विमानात बसून जात असता मुनींच्या सभेत सिद्ध चारणांच्या मध्यभागी भगवान शंकर भगवती पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन एका हाताने तिला आलिंगन देत आहेत असे त्याने पाहिले. ते पाहून चित्रकेतू त्यांच्या जवळ गेला आणि मोठ्याने हसू लागला व पार्वती देवींना ऐकू जाईल अशा रीतीने म्हणू लागला. चित्रकेतू म्हणाला, हे साऱ्या लोकांना धर्म शिकवणारे त्यांचे गुरु आहेत. हे सर्वश्रेष्ठ असून भर सभेमध्ये आपल्या पत्नीला चिकटून बसले आहेत. हे जटाधारी मोठे तपस्वी आणि ब्रह्मज्ञानांच्या सभापती असूनही साधारण मनुष्याप्रमाणे निर्लज्जपणे पत्नीला मांडीवर घेऊन बसले आहेत. सामान्य पुरुष सुद्धा बहुधा एकांतातच स्त्रियांच्या जवळ राहतात, परंतु हे एवढे मोठे तपस्वी असूनही भर सभेत पत्नीला जवळ घेऊन बसले आहेत. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, भगवान शंकर अत्यंत विवेकी असल्यामुळे चित्रकेतूचे हे अर्वाच्य बोलणे ऐकूनही हसून गप्प राहिले. त्या सभेत बसलेले त्यांचे भक्तही गप्प राहिले. चित्रकेतूला भगवान शंकरांचे सामर्थ्य माहीत नव्हते, म्हणून तो त्यांच्याविषयी वाटेल ते बोलत होता. संयमीपणाचा गर्व झालेल्या त्याच्या ह्या उद्धटपणा पाहून देवी पार्वती क्रोधाने म्हणाल्या. पार्वती देवी म्हणाल्या, अहो, या सध्या आमच्यासारख्या दुष्ट आणि निर्लज्जांचा तिरस्कार करून त्यांना शिक्षा करणारा सत्ताधारी हाच आहे काय? असे वाटते की ब्रह्मदेव, भृगू, नारद इत्यादी त्याचे पुत्र, सनकादिक, कपिल, मनु इत्यादी महापुरुष धर्माचे रहस्य जाणत नसावेत. म्हणूनच ते धर्ममर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या भगवान शिवांना या गोष्टीपासून परावृत्त करीत नाहीत. हे महापुरुष ज्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत असतात, त्या मंगलांनाही मंगल बनवणाऱ्या साक्षात जगद्गुरु भगवंतांचा आणि त्यांच्या ज्ञानी भक्तांचा या अधम क्षत्रियाने तिरस्कार करून त्यांना दंड देण्याचा विचार केला आहे. म्हणून ह्या उद्धटालाच शासन केले पाहिजे. मोठेपणाचा गर्व असणारा हा घमेंडखोर ज्यांची उपासना सत्पुरुष करतात, त्या भगवान श्रीहरींच्या चरणकमलाजवळ राहण्यास योग्य नाही. म्हणून हे दुष्टा, तू पापमय असुर योनीत जा. त्यामुळे पुन्हा तू या जगात महापुरुषांचा अपराध करून धजणार नाहीस. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, जेव्हा पार्वतीने चित्रकेतूला शाप दिला तेव्हा तो विमानातून खाली उतरला आणि मस्तक लावून त्यांना प्रसन्न करू लागला. चित्रकेतू म्हणाला, हे माते, मी माझ्या ओंजळीत आपल्या शापाचा स्वीकार करतो. कारण देव मनुष्यांना जे काही म्हणतात ते त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना मिळणाऱ्या फळाची केवळ पूर्वसूचना असते. अज्ञानाने मोहित झालेला जीव या संसार चक्रात भटकत असता नेहमी सगळीकडे सुख आणि दुःख भोगीतच असतो. आपण किंवा दुसरे सुखदुःख देणारे नसतात. अज्ञानी मनुष्य आपल्या किंवा दुसऱ्याला सुखदुःखाचा करता मानतो. हे जग ह्या सत्वादी गुणांचा प्रवाह आहे. यात शाप, कृपा, स्वर्ग, नरक, सुख किंवा दुःख यांना काय अर्थ आहे? एकमात्र परिपूर्ण भगवंतच आपल्या मायेने सर्व प्राण्यांना उत्पन्न करून त्यांच्यासाठी बंधन, मोक्ष, सुख, दुःख इत्यादी निर्माण करतात. भगवान श्रीहरी सर्वांमध्ये समान आणि मायातीत दोष रहित आहेत. त्यांना कोणीही प्रिय अप्रिय, सगा सोयरा, आपला परका नाही. त्यांना जर सुखाचा लोभ नाही तर क्रोध तरी कोठून असणार? परंतु त्यांच्या मायाशक्तीचे कार्य असलेले पाप आणि पुण्यच प्राण्यांच्या सुखदुःख, हितहित, बंधन, सुटका, जन्म, मृत्यू आणि संसार याला कारणीभूत ठरते. म्हणून हे प्रतिवते देवी, शापातून मुक्त होण्यासाठी मी आपली प्रार्थना करीत नाही. आपल्याला मी अयोग्य बोलले असे वाटले त्याबद्दल मला क्षमा करावी. श्रीशुक म्हणतात, हे परीक्षिता, शिव पार्वतींना अशा रीतीने प्रसन्न करून ते आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात. त्यांच्या समोरच चित्रकेतू विमानात बसून निघून गेला. तेव्हा भगवान शंकर, देवता, ऋषी, दैत्य, सिद्ध आणि गण यांच्या समोरच पार्वतीला म्हणाले. भगवान शंकर म्हणाले, हे सुंदरी, दिव्य लीला करणाऱ्या भगवंतांच्या निष्ठुर आणि थोर अशा दासानुदासांचा महिमा तू पाहिलास ना. जे लोक भगवंतांना शरण जातात ते कशालाही भीत नाही, कारण त्यांना स्वर्ग, मोक्ष आणि नरक हे सारखेच वाटतात. भगवंतांच्या लीलेने जीवांच्या देहाशी संयोग होऊन त्यांना सुख दुःख, जन्म मरण, शाप वध ही द्वंद्वे प्राप्त होतात.
जसे स्वप्नामध्ये स्वप्न आपल्याहून वेगळे वाटल्यामुळे त्यातील पदार्थ वेगळे वाटतात किंवा जागेपणी भ्रमामुळेच दोरीच्या ठिकाणी सर्प आहे असे वाटते. त्याचप्रमाणे मनुष्याला अज्ञानाने आत्म्यामध्ये देव, मनुष्य इत्यादी प्रकारचा भेद वाटतो. त्यांच्याजवळ ज्ञान आणि वैराग्याची शक्ती आहे आणि ज्यांची भगवान वासुदेवांच्या ठिकाणी भक्ती असते त्यांच्यासाठी या जगात त्यांच्याखेरीज दुसरी कोणतीच वस्तू आश्रय घेण्यास जोगी नाही. मी ब्रह्मदेव, सनकादिक, नारद, ब्रह्मदेवांचे पुत्र भृगु इत्यादी मुनी आणि श्रेष्ठ देव यांपैकी कोणीही भगवंतांच्या लीलेचे रहस्य जाणू शकत नाहीत. मग जे त्यांच्या अंशाचे अंश असताना स्वतःला त्यांच्यापासून वेगळे आणि स्वतःला कर्ते मानतात, ते त्यांचे स्वरूप कसे जाणू शकतील? भगवंतांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही. त्यांना आपला किंवा परका असा कोणी नाही. ते सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत. म्हणून सर्व प्राण्यांचे प्रियतम आहेत. हा भाग्यवान चित्रकेतू त्यांचा प्रिय भक्त, शांत आणि सर्वत्र समदर्शी आहे. आणि मी सुद्धा भगवान श्रीहरींना प्रिय आहे. म्हणून भगवंतांचे प्रिय भक्त, शांत समदर्शी अशा महात्म्या पुरुषांच्या बाबतीत तुला मुळीच आश्चर्य वाटू नये. त्रिशुक म्हणतात, परीक्षिता, भगवान शंकरांचे हे भाषण ऐकून पार्वती देवींची चित्तवृत्ती शांत झाली आणि आश्चर्य मावळले. भगवंतांचा भक्त चित्रकेतू सुद्धा पार्वती देवींना उलट शाप देऊ शकत होता, परंतु त्याने त्यांचा शाप मस्तकी धारण केला. हेच साधू पुरुषाचे लक्षण आहे. हा चित्रकेतू दानव योनीत त्वष्ट्याच्या दक्षिणाग्नीपासून उत्पन्न झाला. तेथे त्याचे वृत्तासूर नाव पडले आणि तेथे सुद्धा हा ज्ञान विज्ञान संपन्न राहिला. तू मला विचारले होतेस की वृत्तासुराचा जन्म दैत्ययोनीत का झाला आणि त्याला भगवंतांची भक्ती कशी प्राप्त झाली. त्याचे सर्व विवरण मी तुला सांगितले. महात्म्या चित्रकेतूचा हा पवित्र इतिहास आणि विष्णू भक्तांचे महात्म्य जो ऐकतो तो संसार बंधनापासून मुक्त होतो. जो मनुष्य प्रातःकाळी उठून मौन राहून श्रद्धेने भगवंतांचे स्मरण करीत या इतिहासाचा पाठ करतो त्याला परमगती प्राप्त होते. अध्याय 17 समाप्त. दशोध्याय. आदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरुगणांच्या उत्पत्तीचे वर्णन. श्री शुकदेव म्हणतात, सवित्याची पत्नी पुष्णी हिच्यापासून सावित्री, व्याहृती, त्रयी, अग्निहोत्र, पशु, सोम, चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ अशी 8 संताने झाली. हे राजा, भगाची पत्नी सिद्धी हिला महिमा, विभू आणि प्रभू हे 3 पुत्र झाले आणि आशिक नावाची एक कन्या झाली. ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती. धात्याला कुहू, सिनीवाली, राका आणि अनुमती या नावाच्या 4 पत्न्या होत्या. त्याच्यापासून अनुक्रमे सायम, दर्श, प्रात आणि पुनर्मास हे 4 पुत्र झाले. धात्याच्या लहान भावाचे नाव विधाता होते. त्याची पत्नी क्रिया हिच्यापासून पुरुष्य नावाच्या 5 अग्नींची उत्पत्ती झाली. वरुणाच्या पत्नीचे नाव चर्पणी होते. भृगूंना तिच्यापासून पुन्हा जन्म ग्रहण केला. त्या अगोदर ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते. महायोगी वाल्मिकी सुद्धा वरुणाचे पुत्र होते. वारुळातून बाहेर आल्यामुळे त्यांचे वाल्मिकी असे नाव पडले. उर्वशीला पाहून मित्र आणि वरुण या दोघांचे वीर्यसकलन झाले होते. ते त्या दोघांनी घड्यात ठेवले. त्यापासून अगस्त्य आणि वसिष्ठ यांचा जन्म झाला. मित्राची पत्नी रेवती होती. तिला उत्सर्ग, अरिष्ट आणि पिपल असे 3 पुत्र झाले. हे परीक्षिता, पुलमनंदिनी शचीला इंद्रापासून जयंत, ऋषभ आणि मिढवान असे 3 पुत्र झाले. भगवान विष्णूच मायेचे वामन रूपात अवतीर्ण झाले होते. त्यांची पत्नी कीर्ती हिच्यापासून बृहच्चलोक नावाचा मुलगा झाला. सौभगादी तिला अनेक संताने झाली. कश्यप नंदन भगवान वामनांनी आदितीच्या पोटी जन्म का घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते गुण, लीला आणि पराक्रम केले याचे वर्णन मी पुढे करेन. आता मी कश्यपांची दुसरी पत्नी दितीपासून उत्पन्न झालेल्या संतान परंपरेचे वर्णन ऐकतो. या वंशात वैभवशाली भक्त प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला. दितीला दैत्य आणि दानवांना वंदनीय असे हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष असे 2च पुत्र झाले. त्यांची संक्षिप्त कथा मी तुला यापूर्वी सांगितली आहे. हिरण्यकश्यपूची पत्नी कयधू दानवी होती. तिचे वडील जंभ यांनी तिचा विवाह हिरण्यकश्यपूशी करून दिला. कयाधूला सुराद, अनुराध, राध आणि प्रल्हाद असे 4 पुत्र झाले. त्यांना सिंहका नावाची एक बहीण होती. विप्रचिती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला. अमृतपानाच्या वेळी मोहिनी रूप धारण
मोहिनी रूपधारी भगवंतांनी सुदर्शन चक्राने ज्याचे डोके उडवले होते तोच हा राहू. सराध्याची पत्नी कृती, तिला पंचजन नावाचा पुत्र झाला. राधाची पत्नी धमनी, तिला वातापी आणि इल्वल असे 2 पुत्र झाले. या इल्वलानेच अगस्तींच्या आतिथ्याचे वेळी वातापीला शिजवून त्यांना खाऊ घातले होते. अनुराधाची पत्नी सुरम्या होती. बाष्कल आणि महेश असे तिचे 2 पुत्र होते. प्रल्हादाचा मुलगा विरोचन, त्याची पत्नी देवी, तिचा मुलगा बळी. बळीच्या पत्नीचे नाव अशना होते. तिला बाण इत्यादी 100 पुत्र झाले. बळीच्या स्तुत्य महिम्याचे वर्णन पुढे करण्यात येणार आहे. बाणाने शंकराची आराधना करून त्यांच्या गणांचा तो प्रमुख बनला. आज सुद्धा भगवान शंकर ज्यांच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ राहतात. दितीचे आणखी 49 पुत्र होते. त्यांना मरुगण म्हणतात. ते निपुत्रिक होते. इंद्राने त्यांना आपल्याप्रमाणे देव बनवले. राजाने विचारले, गुरुवर्य, मरुगणांचे असे कोणते सत्कर्म केले होते ज्यायोगे ते आपल्या जन्मजात आसुरी भाव सोडू शकले आणि इंद्राने त्यांना देव बनवले? हे ब्रह्मन, माझ्यासह जे ऋषी ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, म्हणून आपण हे रहस्य आम्हास सांगावे. सूत म्हणतात, शौनका, राजा परीक्षिताचा हा प्रश्न थोड्या शब्दात पण गर्भितार्थ असणारा होता. शिवाय त्याने तो मोठ्या आदराने विचारला होता, म्हणून सर्वज्ञ श्री शुकाचार्यांनी मोठ्या प्रसन्न चित्ताने त्याचे कौतुक करत म्हटले. श्री शुक म्हणाले, भगवान विष्णूंनी इंद्राची बाजू घेऊन दितीचे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे 2 पुत्र मारले. म्हणून दिती शोकाग्नीने भडकलेल्या क्रोधाने जळत राहून विचार करू लागली. इंद्रविषयी क्रूर आणि निर्दयी आहे. त्याने आपल्या भावांनाच मारले. मी त्या पाप्याला मारून सुखाने झोप केव्हा बरे घेईन. राजे, देवांच्या शरीराला लोक प्रभू म्हणून संबोधतात. परंतु एक दिवस तो देह किडे, विष्ठा आणि राखेचे ढीग होऊन जातो. अशा देहासाठी जो दुसऱ्यांना त्रास देतो त्याला आपला खरा स्वार्थ समजत नाही. त्यामुळे त्याला नरकात जावे लागते. इंद्र हे शरीर नित्य आहे असे मानून मस्तवाल झाला आहे. म्हणून जो इंद्राची घमेंड जिरवेल असा पुत्र मला व्हावा, असा विचार करून दिती सेवा, शुश्रूषा, विनय, प्रेम आणि इंद्रिय निग्रह या उपायांनी आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवू लागली. हे राजा, पतीच्या मनातील भाव जाणणारी ती अत्यंत प्रेम, मनमोहक असे मधुर भाषण आणि हास्ययुक्त प्रेम कटाक्ष यांनी त्याचे मन जिंकून घेत असे. कश्यप ऋषी विद्वान असूनही चतुर्दितीच्या सेवेने तिच्या अधीन होऊन मी तुझी इच्छा पूर्ण करेन असे म्हणाले. स्त्रियांच्या बाबतीत ह्यात काही आश्चर्य नाही. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवांनी सर्व जीव अनासक्त आहेत असे पाहून आपल्या अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केली. त्यामुळे स्त्रियांनी पुरुषाची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली. राजा, दितीने कश्यपांची अशी सेवा केली, त्यामुळे ते तिच्यावर अतिशय प्रसन्न होऊन दितीचे कौतुक करीत हसून तिला म्हणाले. कश्यप म्हणाले, हे स्तुत्य सुंदरी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझी जी इच्छा असेल ती मागून घे. पती प्रसन्न झाल्यावर पत्नीला या लोकी कोणती इष्ट वस्तू दुर्मिळ आहे. पती हे स्त्रियांचे परमदैवत आहे असे शास्त्र सांगते. कारण लक्ष्मीपती वासुदेव सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान आहेत. पुरुष नाम आणि रूपाच्या भेदाने कल्पना केलेल्या निरनिराळ्या देवांच्या रूपाने त्याच भगवंतांची उपासना करतात. त्याचप्रमाणे स्त्रियांकडून पतीचे रूप धारण केलेल्या भगवंतांचीच पूजा केली जाते. म्हणून हे प्रिये, कल्याण इच्छिणाऱ्या पतिव्रता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या पतिरूप ईश्वराचीच पूजा करतात. हे कल्याणी, तो अशाच भावाने भक्तीने माझी सेवा केली आहेस, म्हणून मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. उलटांना हे भाग्य अत्यंत दुर्लभ आहे. दिती म्हणाली, ब्रह्मन, आपण जर मला वर देऊ इच्छित असाल तर ज्याने माझे 2 पुत्र मारवून मला निपुत्रिक केले त्या इंद्राला मारेल असा एक अमर पुत्र मला हो द्या. दितीचे हे मागणे ऐकून खिन्न झालेल्या कश्यपांना पश्चाताप झाला. अरे रे, आज माझ्यावर फार मोठा अधर्म करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अहो, आज मी इंद्रियांच्या विषयांमध्ये रमल्यामुळे श्रीरूप मायेने माझे चित्त आपल्या अंकित करून घेतले. दीनवाण्या मला निश्चितच नरकात जावे लागेल. यात या स्त्रीचा तरी काय दोष? कारण ही आपल्या वळणावर गेली. मी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवले नाही. खरा स्वार्थ न ओळखणाऱ्या माझाच धिक्कार असो. स्त्रियांचे मुख म्हणजे शरद ऋतूत उमललेले कमळ. त्यांचे बोलणे जणू म्हणजे प्राणांचे अमृत, परंतु हृदय मात्र जणू सूर्याची तीक्ष्ण धारच होय. अशा स्त्रियांचे चरित्र कोण जाणू शकेल? वास्तविक पाहता स्त्रियांना कोणी प्रिय नसतो. स्वार्थासाठी त्या आपल्या पती, पुत्र आणि भावाला सुद्धा मारतात किंवा मरवितात.
मी आता वचन देऊन चुकलो आहे, म्हणून ते खोटे होता कामा नये. म्हणून इंद्राचा सुद्धा वध होता कामा नये. परंतु इंद्राचा सुद्धा वध होता कामा नये. म्हणून याविषयी आता एक युक्ती करावी. हे कुरुपुत्रा, भगवान कश्यपांनी असा विचार करून स्वतःची मनोमन निर्भसना केली. नंतर थोडेसे रागवून ते दितीला म्हणाले. कश्यप म्हणाले, कल्याणी, मी सांगितलेल्या व्रताचे जर तू 1 वर्षापर्यंत विधीपूर्वक पालन केलेस, तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल. परंतु जर नियम मोडलास तर तो पुत्र देवांचा मित्र बनेल. दिती म्हणाली, ब्रह्मन, मी त्या व्रताचे पालन करेन. आपण सांगा, मी काय केले पाहिजे ते. कोणती कामे करू नयेत आणि कोणती केली पाहिजेत. केली असता व्रताचा भंग होणार नाही. कश्यप म्हणाले, या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्याशी हिंसा करू नये, कोणाला शाप देऊ नये, खोटे बोलू नये, नखे किंवा केस कापू नये आणि कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नये. पाण्यात प्रवेश करून स्नान करू नये, रागावू नये, दुर्जनांशी बोलू नये, न धुतलेले वस्त्र नेसू नये आणि दुसऱ्याने घातलेली माळ कधीही घालू नये. उष्टी खाऊ नये, भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये, शूद्राने आणलेले किंवा रजस्वरीने पाहिलेले अन्नही खाऊ नये. तसेच ओंजळीने पाणी पिऊ नये. काही खाल्ले असता तोंड न धुता राहू नये. संध्याकाळी केस मोकळे सोडून वेणीपणी न करता बडबड करत आणि अंगावर वस्त्र न घेता घराच्या बाहेर पडू नये. पाय धुतल्याखेरीज अपवित्र अवस्थेमध्ये ओलेत्या पावलांनी उत्तर किंवा पश्चिमेकडे डोके करून दुसऱ्याबरोबर नग्नावस्थेत तसेच दोन्ही संध्याकाळी झोपता कामा नये. नेहमी पवित्र राहावे, धुतलेले वस्त्र नेसावे, सौभाग्य अलंकारांनी मंडित राहावे. सकाळी न्याहारी करण्यापूर्वीच गाय, ब्राह्मण, लक्ष्मी आणि भगवान नारायणांची पूजा करावी. वेण्या, चंदनाने सुगंधी द्रव्ये, नैवेद्य आणि अलंकार देऊन सुवासिनींची पूजा करावी. तसेच पतीची पूजा करून त्याच्या सेवेत मग्न राहावे. त्याचबरोबर त्याचेच तेज आपल्या गर्भात आहे हे लक्षात ठेवावे. या व्रताचे नाव पुंसवन असे आहे. कोणतीही उणीव न ठेवता जर तू या व्रताचे 1 वर्षभर पालन करशील, तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल. परीक्षिता, थोर दितीने ठीक आहे असे म्हणून उदरात कश्यपांचे वीर्य आणि त्यांनी सांगितलेले व्रत उत्तम रीतीने धारण केले. इंद्राने आपली मावशी दिती हिचे मनोगत जाणून अतिशय शहाणपणाने गुप्तपणे दितीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला. ती दररोज त्या त्यावेळी फुले, फळे, कंदमुळे, समिधा, दर्भ, पाने, अंकुर, माती आणि पाणी आणून देत असे. राजन जसा शिकारी हरणीला मारण्यासाठी हरिणासारखा वेश धारण करून त्यांच्याजवळ जातो, त्याचप्रमाणे इंद्र सुद्धा कपट वेश धारण करून व्रतस्थ दितीच्या व्रतपालनातील त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागला. हे राजा, नेहमी लक्ष ठेवू नये त्याला तिच्या व्रतपालनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही. तेव्हा आपले कल्याण कसे होईल याविषयी इंद्राला फारच काळजी वाटू लागली. व्रताच्या पालनाने कृश झालेली दिती एके दिवशी संध्याकाळी उष्ट्या तोंडाने तोंड आणि हातपाय न धुता झोपी गेली. योगेश्वर इंद्राने ही संधी साधून योगमायेने झोपी गेलेल्या दितीच्या उदरात प्रवेश केला. त्याने तेथे जाऊन सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या गर्भाचे वज्राने 7 तुकडे केले. तेव्हा तो गर्भ रडू लागला. तेव्हा त्याने रडू नकोस असे म्हणून त्यातील प्रत्येक तुकड्यांचे आणखी 7 तुकडे केले. राजा, जेव्हा इंद्र त्यांचेच तुकडे तुकडे करू लागला, तेव्हा ते सर्वजण हात जोडून इंद्राला म्हणाले, इंद्रा, आम्हाला का मारतोस? आम्ही तर तुझे भाऊ मरुगण आहोत. तेव्हा इंद्र आपले अनन्य भक्त पार्षद मरुगणांना म्हणाला, ठीक आहे, तुम्ही माझे भाऊ आहात, आता घाबरू नका. परीक्षिता, जसे श्रीहरींच्या कृपेने अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तुझे काहीच अनिष्ट झाले नाही, त्याचप्रमाणे वज्राने तुकडे तुकडे होऊन सुद्धा दितीचा गर्भ मेला नाही. कारण जो मनुष्य केवळ एक वेळेस आदिपुरुष भगवान नारायणांची आराधना करतो, तो त्यांच्या समान होऊन जातो. दितीने तर एका वर्षाला थोडेच दिवस कमी इतके दिवस भगवंतांची आराधना केली होती. आता ते 49 मुरुगण इंद्रासह 50 देव झाले. इंद्राने सुद्धा मातेमुळे त्यांना आलेले देवत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनविले. दितीने उठून पाहिले की तिची अग्नीप्रमाणे तेजस्वी 49 बालके इंद्राबरोबर आहेत. सुंदर स्वभावाची दिती हे पाहून संतुष्ट झाली. नंतर इंद्राला संबोधून ती म्हणाली, बाळा, तुझ्या आधी तिच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी या कठीण व्रताचे पालन करीत होते. मी फक्त एकाच पुत्रासाठी संकल्प केला होता, मग हे 49 पुत्र कसे झाले? बाळा इंद्रा, तुला जर यांचे रहस्य माहीत असेल तर खरे काय ते मला सांग, खोटे बोलू नकोस. इंद्र म्हणाला, माते, तुझे मनोगत ओळखून मी तुझ्याजवळ आलो होतो. त्यावेळी माझ्या स्वार्थी मनात जराही धर्मभावना नव्हती.
म्हणून तुझ्या व्रतपालनात त्रुटी होताच मी त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले. अगोदर मी त्याचे 7 तुकडे केले. तेव्हा ते 7 बालक झाले. नंतर मी पुन्हा त्या एकेकाचे 7-7 तुकडे केले. तरी सुद्धा ते मेले नाही. ही अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या लक्षात आले की परमपुरुष भगवंतांच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली ही स्वाभाविक सिद्धी आहे. जे लोक निष्काम भावनेने भगवंतांची आराधना करतात व ते मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवीत नाही, तेच आपला स्वार्थ साधण्यात प्रवीण होतात. भगवान जगदीश्वर आपला आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणारे आहेत. अशा स्थितीत त्यांची आराधना करून विषयभोगांचे वरदान कोण मागेल? कारण विषयभोग तर नरकातच मिळू शकतात. हे माते, पूज्य अशा तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केले. तू माझ्या अपराधांची क्षमा कर. तुझा गर्भ मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाला ही भाग्याची गोष्ट आहे. श्रीशुक म्हणतात, इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली. इंद्राने तिची आज्ञा घेऊन मरुगणांसह तिला नमस्कार केला आणि तो स्वर्गलोकी गेला. हे मरुगणांचे जन्माख्यान अतिशय मंगलकारक आहे. याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होता त्याचे सविस्तर उत्तर मी तुला दिले. आणखी तुला काय सांगू? अध्याय 18 समाप्त.